किती द्यायचं आणि स्वतः किती स्थानी, याच्यामध्ये पहिले त्यांचे 2 महिने गेले. त्यानंतर तुम्ही बघताय फेसबुक ओपन केल्यानंतर महापौरांचे 10 रील येतात. म्हणजे प्रत्यक्षात काम करण्यात त्यांना इंटरेस्ट दिसत नाही, रील बनवण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. सर महत्त्वाचा विषय म्हणजे एका दोघांचा मृत्यू झाला आहे, याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. संबंधित अधिकारी होते. नाही ना, मी तर बोलतो झाड पडलंय ना, तर त्या वॉर्ड ऑफिसर आणि तो गार्डनचा कनिष्ठ दुय्यम अधिकारी असतील, त्या सगळ्यांवरती फौजदारी गुन्हा झालाच पाहिजे. कारण त्यांच्या निष्काळजीपणामुळे झाड पडलं. झाड दिसतो ना आपल्याला, झाड कुठला कमकुवत आहे, ते थोडा ट्रिमिंग करा. तो महानगरपालिकेचे अधिकारी टाळाटाळ करतात. का टाळाटाळ करतात माहिती नाही. मॅनहोलचे मान पडला, हा कोणी उघडा ठेवला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा झालाच पाहिजे. एक शेवटचा प्रश्न सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो राजकीय. वर्ली कोणाची? जसा सचिन भाऊ यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे, त्यामुळे वर्लीकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होता. तर वर्ली कोणाची नक्की हा प्रश्न पडलेला आहे. वर्ली कोणाची म्हणजे वर्ली शिवसेनेचीच आहे. सचिन भाऊंचा सुनील भाऊंनी पराभूत केलेला आहे. म्हणजे वर्ली कोणाचा हा प्रश्नच होत नाही निर्माण. भले आता आज नगर